द अबाउट सेंटेन्सेस हॅव, वरील दिलेल्या सेंटेन्सेस मध्ये काय आहे असं विचारलं. आपण वाचूयात सेंटेन्स. द स्पॅरोज वुड कम इन टू हिज हट अँड पिक अप द crumbs of food from his hand. वुड कमला अंडरलाईन आहे. सेकंड सेंटेन्स बघा, म्हणजे बी, दे मस्ट स्टॉप सल्युटिंग अ करप्ट तहसीलदार. राज्यसेवेतून मिळणारं पद आहे, इथं करप्ट म्हटलंय हा, त्याच्यामुळे करप्शन न करता काम करायचं. दे मस्ट स्टॉप सल्युटिंग द करप्ट तहसीलदार ऑर अ पोलीस ऑफिसर. मस्ट स्टॉप या दोन्ही वर्डला अंडरलाईन आहे. मी अगोदर विचार केला होता खरं तर की आयोगाने जर प्रश्न असा विचारलाय तर एका वर्डलाच अंडरलाईन पाहिजे होतं. म्हणजे काय, इथं वर्ड वुड कमला अंडरलाईन, इथं मस्ट स्टॉपला अंडरलाईन, इथं शुड रिस्पेक्टला अंडरलाईन, इथं हॅव टूला अंडरलाईन. विचारलं की वरील सेंटेन्सेस मध्ये कशाचा यूज झाला. ऑप्शन्स काय, पार्टिसिपल्स, इन्फिनिटिव्हज, मॉडल ऑक्झिलरीज आणि प्रिन्सिपल व्हर्ब्स. प्रिन्सिपल व्हर्ब्स म्हणजे आपले मेन व्हर्ब्स. आता मला सांगा, त्यांनी विचारलंय काय, वुड, मस्ट, शुड, हॅव. ऍक्च्युली आयोगाचा रोख जो होता या प्रश्नाकडे विचारण्याचा, तसं जर बघायला गेलं तर वुड आणि कम दोघांना अंडरलाईन आहे, मस्ट आणि स्टॉप दोघांना अंडरलाईन आहे. म्हणजे काय, मॉडेलचा पण यूज आहे, म्हणजे आपला आन्सर काय होईल, मॉडेल ऑक्झिलरीज. आणि आणखी कम, स्टॉप, रिस्पेक्ट यांचा पण यूज आहे, म्हणजे काय मेन होप्स पण होईल. पण तसं नाही, त्यांनी विचारलंय खरं तर त्यांचा रोख जो होता प्रश्न विचारण्याचा तो होता की वुड, मस्ट, स्टॉप आणि हॅव टू. या प्रश्नामध्ये तुम्ही पाहिलं तर हॅव टूलाच अंडरलाईन आहे फक्त, फोर्थ मध्ये मेन होपला अंडरलाईन नाही. म्हणजे आपल्याला त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो विचारलाय मॉडेल्स वरती. हे प्रश्न तिथं अटेम्प्ट करताना कळायला पाहिजे. दिसताना क्लिअरली मॉडेल दिसतात, त्यामुळे आन्सर सुद्धा आपलं जे आहे ते मॉडेल ऑक्झिलरीज आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. पण त्यांनी अंडरलाईन खरं तर कम, स्टॉप आणि रिस्पेक्ट करायला नको. फोर्थ सेंटेन्स मध्ये तसं त्यांनी फक्त हॅव टू याच मॉडेलला किंवा मॉडेल ऑक्झिलरीला अंडरलाईन केली. ओके, चला. पार्टिसिपल्स दोन प्रकारचे असतात, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. इन्फिनिटिव्ह टू आल्या फॉर्म मध्ये, राईट. जसं एखादा वर्ड असेल टू आणि त्यानंतर आपला एखादा मेन व्हर्ब येतो, राईट. मग ते इन्फिनिटिव्ह झाले. पार्टिसिपल्स, प्रेझेंट पार्टिसिपल. मग प्रेझेंट पार्टिसिपल जर सेंटेन्स मध्ये जर आला तर तो कशाचं काम करतो, ऍक्च्युली ऍडजेक्टिव्हचं काम करतो. तो असतो प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे व्हर्बचा आयएनजी वाला फॉर्म. ओके, एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं मी तुम्हाला.